पुण्यापाठोपाठ वाहन जाळण्याच्या घटना ग्रामीण भागामध्येही घडू लागल्यात। चक्क चाकण पोलीस स्टेशनच्या आवारातील वेगवेगळ्या गुन्ह्यात जमा केलेल्या 30 ते 35 गाड्या जळून खाक झाल्यात। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी साईदीप ढोबे यांनी। पुण्यामध्ये ज्या पद्धतीने गाड्यांचं जळीतकांड सोसायटीमध्ये झालं होतं तेच जळीतकांडाचा प्रकार आता चाकण येथे या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये घडलेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ह्या ज्या गाड्या जळलेल्या आहेत या पूर्णतः या ठिकाणी जळून खाक झालेल्या आहे। पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये या सर्व गाड्या ठेवलेल्या होत्या। या ठिकाणी गाड्यांचा कुठलाही पार्ट शिल्लक राहिला नाही। वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये असतील, ऍक्सिडेंटली असतील किंवा पोलीस स्टेशनच्या अनधिकृत पार्किंगमध्ये या ठिकाणी अशा पद्धतीने या गाड्या सर्व या ठिकाणी आणून ठेवलेल्या होत्या, जमा केलेल्या होत्या। यामध्ये 20 ते 25 गाड्यांचा या ठिकाणी जळून पूर्णतः खाक झालेल्या आहेत। पोलिसांना याबाबत विचारले असता तर अचानक आग लागली असे सांगण्यात येते। मात्र ही आग लावली की लावण्यात आली हा देखील या ठिकाणी मोठा प्रश्न आहे। परंतु आता पोलीस स्टेशनचाच तपास पोलीस कशा पद्धतीने करतात आणि हे जळीत कांड कोणी केले किंवा अचानक आग लागली याचा तपास कशा पद्धतीने करतात हेच या निमित्ताने पाहावे लागणार आहे। साईदीप ढोबे, झी मीडिया, चाकण, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।